मित्रांनो, पुरुषाच्या नावावर गॅस कनेक्शन असेल तर त्या कुटुंबातील महिलेला अन्नपूर्णा योजनेमार्फत लाभ मिळेल का? तर याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. तर या योजनेच्या नियम अटी काय होत्या, की महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन असायला पाहिजे. लाडकी बहीण योजनेमार्फत लाभ मिळत असेल त्या महिलाही या योजनेसाठी पात्र राहणार आहेत. उज्ज्वला गॅस योजनेमार्फत गॅस कनेक्शन भेटलं असेल अशा सर्व महिला या योजनेसाठी पात्र राहणार आहेत. तर मग प्रश्न कुठे पडायचा, की लाडकी बहीण योजनेमार्फत तर आम्हाला लाभ भेटतोय, परंतु जे गॅस कनेक्शन आहे आमच्या कुटुंबाचं तर ते पुरुषाच्या नावावर आहे, तर मग आम्हाला इथे लाभ भेटेल का? तर मग यावरच तरतूद काढून घेतलेली आहे महाराष्ट्र सरकारने. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये काही बदल केलेला आहे आणि याच्यात काय बदल केलेला आहे, की लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला लाभ भेटत असेल आणि गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावर असेल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे. पण यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. ते काय काम आहे? तर लाडकी बहीण योजनेमार्फत जर तुम्हाला लाभ भेटत असेल आणि या योजनेचा लाभ मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर जे गॅस कनेक्शन आहे पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावर ट्रान्सफर करायचं आहे आणि ते केल्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे. तर आता मग हे गॅस कनेक्शन पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावर कसं ट्रान्सफर करायचं? तर यासाठी तुम्हाला जे आहे गॅस एजन्सी मार्फत तुम्ही गॅस कनेक्शन घेतलेलं आहे त्या गॅस एजन्सीवरती तुम्हाला जायचं आहे. सोबत तुम्हाला तुमचं रेशन कार्ड, त्यानंतर बँकेचं पासबुक, आधार कार्ड आणि जे गॅस कनेक्शनचं जे पासबुक आहे तर ते घेऊन जायचं आहे. ज्या पुरुषाच्या नावावर गॅस कनेक्शन आहे तो स्वतः पुरुष आणि ज्या महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटतो आणि ज्या महिलेच्या नावावर गॅस कनेक्शन ट्रान्सफर करायचंय त्या महिलेला तुम्हाला गॅस एजन्सीवर घेऊन जायचंय. एक ट्रान्सफर फॉर्म भेटतो, कनेक्शन ट्रान्सफर फॉर्म, तो भरायचा आहे, तो जमा करायचा आहे आणि 2-3 दिवसात तुमचं जे गॅस कनेक्शन आहे पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावर ट्रान्सफर होऊन जाणार आहे. तर आता या योजनेमार्फत जे पैसे भेटणार आहेत ते कसे भेटणार आहेत हे खूप महत्वाचं आहे, समजून घ्या. तर जेव्हा गॅस सिलेंडर तुम्ही भरणार आहात तेव्हा तुम्हाला पूर्ण पैसे द्यायचे आहेत आणि नंतर मग सरकार लाडकी बहीण योजनेचा लाभ म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या ज्या खात्यात जमा होतात त्या खात्यात ते पैसे टाकणार आहे. खूप जणांना काय वाटतंय, गॅस सिलेंडर आम्ही जेव्हा भरू तेव्हाच आम्हाला पैसे देण्याची गरज नाही. असं नाहीये. जेव्हा तुम्ही गॅस सिलेंडर भरणार आहे तेव्हा तुम्हाला पैसे द्यायचे आणि नंतर हा लाभ तुमच्या खात्यात जमा केला जाणार आहे. तर ही होती या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती. व्हिडिओ महत्वाचा आहे, पुढे शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला फॉलो करून टाका, कारण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वाधिक पाहायला भेटतील. आणि काही शंका असेल तर कमेंट्स करा. मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत गुड बाय.